हॅलो स्टुडंट्स, आपण मागे प्रॉब्लेम सेट 3 मधले 1 ते 5 उदाहरण आपण 5 पर्यंत उदाहरणं बघितलेली आहेत. आता आपण 6वं उदाहरण बघूया. आता पहिल्यांदा मी फिगर ड्रॉ करते आणि मग तुमच्या लक्षात येईल. प्रॉब्लेम रीड करते. सर्कल विथ अ सेंटर M touches the circle with a center N at point P. The radius RM touches the smaller circle at point S. The radii of the circle are the 9 cm and 2.5 cm. Find the answer of the following question. Hence, to find the ratio of MS as to SR. Find the length of the segment MT, length of the segment MN, and the measure of the angle NSN. आता आपल्याला काय काय फाइंड आउट करायचं ते आपण लिहित जाऊया. काय फाइंड आउट करायचं? लेंथ ऑफ द सेगमेंट MT फाइंड आउट करायचं आहे. सेकंड फाइंड आउट करायचं आहे MN, अँगल, थर्ड NMS, अँड रेशो आपल्याला जो फाइंड आउट करायचा आहे तो आहे MS as to SR. हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, आता त्यांनी काय काय दिलेलं आहे त्याच्यामध्ये आपण कन्स्ट्रक्शन आधी करूया. आपण करूया ड्रॉ. लिहित नाही बसत, फक्त मी डायरेक्ट ड्रॉ करते. तुम्ही इथे लिहायचं आहे मात्र लक्षात घ्या. मी ड्रॉ केलेला NS ड्रॉ केलेला आहे आणि मी MT ड्रॉ केलेला आहे. ओके, आता त्यांनी काय दिलेलं आहे? द रेडियस ऑफ द लार्जर सर्कल. किती दिलेलं आहे? 9 सेंटीमीटर दिलेलं आहे. मीन्स MR इज इक्वल टू MT इज इक्वल टू 9 सेंटीमीटर आलेलं आहे. बरोबर आहे. आता रेडियस ऑफ द स्मॉलर सर्कल पण त्यांनी दिलेला आहे. आता रेडियस ऑफ द स्मॉलर सर्कल दिले 2.5 सेंटीमीटर. बरोबर आहे. मग आता 2.5 सेंटीमीटर दिला, याचा अर्थ काय होईल? MT इज इक्वल टू NS इज इक्वल टू 2.5 सेंटीमीटर. म्हणजे हा कंप्लीट आहे तो 9 आहे. आपण MT जो कंप्लीट आहे तो 9 आहे आणि त्यात हा किती आहे? 2.5 आहे आणि हा 2.5 आहे. लिहून ठेवलेला आहे. ओके, आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे MT फाइंड आउट करायचं आहे. MT फाइंड आउट केलेलाच आहे आपण. आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे MN फाइंड आउट करायचा आहे. ओके, म्हणजे आपल्याला MN फाइंड आउट करायचा आहे. आता जर आपल्याला MN फाइंड आउट केलं तर तुम्हाला समोर सगळ्यांना दिसते बाय थेरम ऑफ द टचिंग द सर्कल M-N-T means M and T are the collinear. By theorem of touching the circle, M-N-T means they are the collinear. Therefore, Mn plus Nt is equal to MT. Mn
आपल्याला काढायचा आहे. एन टी आपल्याला माहिती आहे 2.5 आणि एम टी आहे 9. therefore एम एन इज इक्वल टू काय 9 मायनस 2.5 मीन्स काय 6.5 सेंटीमीटर. एम एन किती मिळालेले आपल्याला 6.5 सेंटीमीटर आपण काढलेला आहे. आता आपल्याला पाहिजे अँगल एम एन एम एस. ओके, तर आपल्याला माहिती आहे की एम आर हा टँजंट आहे आणि एम एस काय आहे रेडियस आहे. तुम्हाला माहिती आहे द रेडियस इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू द टँजंट. द टँजंट थेरमनुसार बरोबर आहे. मीन्स टँजंट थेरमनुसार काय येईल अँगल अँगल एन एस एम इज इक्वल टू 90 डिग्री बाय टँजंट थेरम. ओके, म्हणजे आता आपण तेही फाइंड आउट केलं. मग आता आपल्याला काय करायचं एम एस एस टू एस आर म्हणजे एम एस एस टू एस आर काढायचं आहे. ऑलरेडी आपल्याला एम आर माहिती आहे, मग त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला एम एस काय करावं काढायला लागेल आणि मग ते 9मधून मायनस करून आपल्याला आर एस मिळणार आहे किंवा एस आर मिळणार आहे. मग आता ते कसं फाइंड आउट करायचं, तर तुम्हाला माहिती आहे की हा जो ट्रायंगल आहे एन एम एस हा राईट अँगल ट्रायंगल आहे. मीन्स इन राईट अँगल ट्रायंगल mn square is equal to ns square plus sm square. आता आपल्याला माहिती आहे की mn जो आहे तो किती आहे 6.5 सेंटीमीटर स्क्वेअर. ns किती आपला आहे 2.5 सेंटीमीटर स्क्वेअर प्लस sm चा स्क्वेअर. मग आपल्याला sm चा स्क्वेअर असेल तर 6.25 चा स्क्वेअर आहे. आता हा करताना कसा करायचा की ज्या युनिट प्लेसला 5 असेल तर काय करायचं पहिल्यांदा 5चा स्क्वेअर न्यायचा 25. 6च्या पुढची संख्या आहे 7. 7 सकम 42 म्हणजे 42.25 मायनस 6.25 इज इक्वल टू एस एम स्क्वेअर. 25 गेले म्हणजे 36 इज इक्वल टू एस एम स्क्वेअर. therefore एस एम इज इक्वल टू 6 टेकिंग द स्क्वेअर रूट बोथ साईड हे लिहायचं आहे. ओके, मग आता आपल्याला एस एम किती मिळालेला आहे 6 मिळालेला आहे. मग आता आपल्याला माहिती आहे की बाय थेरम ऑफ द टचिंग द सर्कल एम डॅश एस डॅश आर बरोबर आहे. मीन्स एम एस प्लस एस आर इज इक्वल टू एम आर. एम एस किती आपलं 6 प्लस एस आर is equal to 9. therefore SR is equal to 9 minus 6 is equal to 3. therefore आपला रेशियो आहे MSS to SR ही वर लिहिते इथे 6:3 is equal to 2:1. म्हटलं से बघून घ्या मी कसं सोडवले ते एकदा नीट समजून घ्या. कसं सोडवत गेलेले आहे. ओके, आता आपण 7वा प्रॉब्लेम बघतोय. सातवा प्रॉब्लेम पहिले मी फिगर ड्रॉ करते. फिगर ड्रॉ
ड्रॉ केलेली आहे. इन द फिगर द सर्कल विथ सेंटर एक्स, फिगर कडे बघा, सर्कल विथ सेंटर एक्स अँड वाय टचेस each other at point z. A secant passing through the z intersect the circle at point a and b respectively to prove the radius xa parallel to the radius yb. Radius xa parallel to radius yb हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ओके, आपण डायरेक्ट प्रूफ लिहायला पाहिजे. मग आता नीट बघा, बाय थेरम ऑफ टचिंग द सर्कल काय एक्स डॅश झेड डॅश वाय, बरोबर आहे. आता तुम्ही नीट बघा, हा जो ट्रायंगल एक्स झेड ए आणि वाय झेड बी हे दोन्ही अँगल कसे आहेत, अपोजिट अँगल्स आहेत. अपोजिट अँगल्स कसे असतात, कॉन्ग्रंट असतात. मीन्स अँगल एक्स झेड ए कॉन्ग्रंट अँगल वाय झेड बी अपोजिट अँगल्स. आता अपोजिट अँगल्स म्हणजे आपण म्हणू की अँगल एक्स झेड ए इज इक्वल टू अँगल वाय झेड बी इज इक्वल टू ए डिग्री. आपण किती मानला तो ए डिग्री, म्हणजे हा ए डिग्री आहे, हा पण ए डिग्री आहे, बरोबर आहे. आता नीट बघा, लेट एक्स ए कॉन्ग्रंट एक्स झेड का, रेडियस ऑफ सेम सर्कल. मग जर रेडियस ऑफ द सेम सर्कल असेल तर हा जो ट्रायंगल तयार झालेला आहे ए एक्स झेड, हा ट्रायंगल ए एक्स झेड हा कोणता ट्रायंगल तयार आहे, इज आयसोसेलेस ट्रायंगल, बरोबर आहे. हा जर तुमचा आयसोसेलेस जर ट्रायंगल असेल तर त्याचे बेस अँगल कसे असणार आहेत, कॉन्ग्रंट. म्हणजे हा जर अँगल ए डिग्री असेल तर हा पण अँगल किती आहे, ए डिग्री. मीन्स अँगल एक्स ए झेड इज इक्वल टू अँगल एक्स झेड ए इज इक्वल टू ए डिग्री, बरोबर आहे. तसं सिमिलरली आता आपण हे कॉन्ग्रंट दाखवलेले, त्या पद्धतीने हा हे पण कॉन्ग्रंट येते. हा पण रेडियस ऑफ द सेम सर्कल मीन्स yz congruent to yb, radius of same circle. बरोबर. आता हे जर रेडियस सेम सर्कल आपण म्हटलं तर हे पण अँगल कसे येतील, अँगल वाय झेड बी अँगल इक्वल टू अँगल वाय बी झेड इज इक्वल टू ए डिग्री. म्हणजे आता हा पण ए डिग्री, हा पण किती आला, ए डिग्री आला. मग हा पण ए डिग्री, हा ए. मग नीट बघितलं तर हे दोन्ही अँगल कशी दिसतात आपल्याला, अल्टरनेट अँगल दिसतात, बरोबर आहे. आणि जर ते दोन जर अँगल अल्टरनेट अँगल जर कॉन्ग्रंट असतील तर ते दोन लाईन्स कशा असतात, पॅरलल असतात. ते पण 9th स्टँडर्डला बघितलेलं आहे, बरोबर आहे. देअरफॉर अँगल एक्स ए झेड कॉन्ग्रंट अँगल वाय बी झेड, therefore XA parallel to the YB, बरोबर आहे. कोणत्या तरी अल्टरनेट अँगल टेस्ट फॉर पॅरल लाईन.
बघा, समजून घ्या. समजलं कसं सोडवलं ते? ती तुमची ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, ती मी फक्त एक्सप्लेन केलेली आहे, मात्र ती तुमच्या पुस्तकात ॲक्टिव्हिटी टाईप दिली. मी तुम्हाला हे समजावून दिलेलं आहे थेरम. ओके, आपण नेक्स्ट केला पुढचा प्रॉब्लेम बघतो. आठवा. मी डायग्राम ड्रॉ करते. मी फिगर ड्रॉ केलेली आहे, मी वाचते. डायग्रामकडे बघा. द सर्कल विथ अ सेंटर एक्स अँड वाय टचेस इंटरनली ॲट पॉईंट झेड. द सेगमेंट BZ इज अ कॉर्ड ऑफ द बिगर सर्कल अँड इट इज इंटरसेक्ट द स्मॉलर सर्कल ॲट पॉईंट A. ओके, ह्याला नाव मी दिलेलं नाही आहे. A. Prove that segment AX parallel to BY. AX parallel to BY हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. हे देखील मगाशी आपण जे प्रूव्ह केलेलं आहे त्या पद्धतीचंच आहे, म्हणायला हरकत नाहीये. आपण इथे कन्स्ट्रक्शन करणार आहोत. आपण YZ जोडणार आहोत. ओके, आता नीट जर ऑब्झर्व केलं तर Y डॅश X डॅश Z बाय थेरम ऑफ touching the circle. आता आपण हा ट्रायंगल बघूया, मोठा ट्रायंगल बघूया, BYZ. आता बघा, YB congruent with YZ. का? The radius of same circle. बरोबर. मग जर ते रेडियस ऑफ द सेम सर्कल जर असतील तर त्याचे बेस अँगल पण कसे येतील? कॉन्ग्रंट येतील. कोणते? अँगल YBZ, कॉन्ग्रंट अँगल YZB बाय थेरम ऑफ आयसोसेलेस ट्रायंगल थेरम. बेस अँगल इज ऑल्सो कॉन्ग्रंट. बरोबर आहे. मग आपण असंही म्हणू शकतो अँगल YBZ कॉन्ग्रंट विथ अँगल XZA. हे YZB च्या ऐवजी आपण XZA पण म्हणू शकतो, आणि शेवटी अँगल तोच आहे. बरोबर आहे. आता इन ट्रायंगल XAZ याच्यामध्ये आपण असं म्हणू शकतो
की हा जो एक्स ए कॉंग्रुएंट विथ एक्स झेड, सिमिलरली रेडियस ऑफ सेम सर्कल, मग जर रेडियस ऑफ सेम सर्कल असेल तर अँगल एक्स ए झेड कॉंग्रुएंट अँगल एक्स झेड ए, तेच आयसोसेलस ट्रायंगल थेरम, बरोबर आहे. मग आता हे इक्वेशन 1 आणि हे इक्वेशन 2. मग आता इक्वेशन 1 आणि 2 वरून आपण काय सांगू शकतो, हा अँगल आणि हा अँगल ऑटोमॅटिक कसं आहे, कॉंग्रुएंट आहे. वाय बी झेड कॉंग्रुएंट विथ अँगल एक्स ए झेड. मग नीट जर ऑब्झर्व केलं तर हे आपल्याला जे दोन्ही अँगल्स आहेत ते कसे दिसतात, करस्पॉन्डिंग अँगल्स दिसतात, बरोबर आहे. मग जर करस्पॉन्डिंग अँगल कॉंग्रुएंट्स असतात तर त्या लाईन्स कशा असतात, पॅरलल असतात. म्हणजे हे कुठल्या थेरमनुसार येईल, करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट फॉर पॅरलल लाईन. देअरफॉर एक्स पॅरलल टू द बी वाय, corresponding angle test for parallel lines. मग हे प्रूव्ह कसं केलेलं आहे पुन्हा एकदा समजून घ्या. मगासारखंच आहे त्याच पद्धतीचं, म्हणजे यापैकी कोणती उदाहरण तुम्हाला सोडवता आलं पाहिजे. थँक्यू.